नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. जनावरांचे दूध वाढवणारे घातक रसायनांचे रॅकेट उद्ध्वस्त. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नंदुरबार प्रतिनिधी. दुभत्या जनावरांचे दूध नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त वाढवण्यासाठी मानवी आरोग्यास आणि जनावरांच्या प्राणास घातक ठरणारे रसायन बनविणाऱ्या अड्ड्यावर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत गुन्हे शाखेने 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे, असे उघड झाले. रॅकेट. नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी हा इसम आपल्या राहत्या घरी बेकायदेशीररित्या रसायनांचं मिश्रण करून घातक द्रव तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. हे रसायन इंजेक्शनद्वारे जनावरांना टोचले जायचे, ज्यामुळे दुधाचे प्रमाण तात्पुरते वाढते. मात्र असे दूध पिणे मानवी शरीरासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. संयुक्त कारवाई आणि जप्ती. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने FDA नवा गवळीवाडा येथे संयुक्त छापा टाकला. घराच्या आणि गोदामाच्या झडतीदरम्यान कोणताही परवाना नसताना साठवलेली बेकायदेशीर रसायने मोठ्या प्रमाणात मिळून आली. अटक केलेले आरोपी: तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी, वय 55, रा, नंदुरबार. आशिक लियाकत सरदार, वय 24, रा, पश्चिम बंगाल. कडक कायदेशीर कारवाई. या दोन्ही आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 210, 274, 276 आणि प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारची भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम पोलीस प्रशासनाने दिला आहे. ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून भेसळखोर माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर, नंदुरबार शहरामध्ये काही भेसळयुक्त दुधासाठी काहीतरी औषधे वापरले जात होते, असं काही प्रकार समोर आलेला आहे. नेमकं काय विषय आहे आणि कितीचा मुद्देमाल सापडलेला आहे? नमस्कार, मी श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार. आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता. बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता. तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले. यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे, त्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात? नेमकं काय घातक होते? सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ. परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता. आणि हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड, विनंतीनुसार विकत होते. आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनावर आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची, तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलमांतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.